औचित्यवाडी. झाल्या रात्री झोपच झाली नाही. कस काय अक्षरशः डोळ्यात गप झाकत माय. अरे काय सारखे वस्तीवरचे फोन, इकडचं पालवे वस्तीवर चोर आले, नवली वस्तीवर चोर आले, पवार वस्तीवर चोर आले. पळावं तरी कुठं, पालवे वस्तीवर जाऊन आलो आम्ही, जवळ आहे म्हणून. नवली वस्ती जवळ आहे काय, उसाचा असं जाऊन जायचं आणि ते कॅमेऱ्या बसून टाका ना वाजत्यावर. काय उसाने कॅमेरे बसतो का, वाजतानी रोडने बसतो भाऊ? 200-300 कॅमेरे लागतील वस्तीवर, कॅमेरे बसायचे. द्यायचे कुठून एवढे पैसे कॅमेऱ्याला? कोणी फुटेज एवढं? हा, एवढं फुटेज बघायचं कुठं? आणि रात्री लाईट असते का कॅमेऱ्याला? काहीतरी आपलं काय डेपुटी अवघडच झाले बरं काही. हा, सोपं नाही. अरे काय झाले, दिवस असे पडले तर हे टोकार पोरं बिर आहेत ना, त्यांना काम धंदे नाही, ते असे 2-4 टोळ्या करते त्यांनी चालू करतात. मी आता ऐकलंय तरुणच सगळे. अरे हत्यार बंद राहते. हत्यार बंद म्हणजे मारितेत. पालवी वस्तीवरचा तो म्हातारा झोपलेला होता वाडग्यात, तो म्हणला भाऊ हाताने कोयते, आपले हे गज काठ्या, तोंड बांधले होते. त्या म्हाताऱ्याने पाहिलं, त्याची बोबडी वळाली म्हाताऱ्याची. म्हातारा का मुबू करतोय म्हणून पोराने बघितलं, पोरग बाहेर आणलं होतं आणि बघत होतं. म्हातारं कम आडलं, तर म्हातारीने बोलून घेतलं. म्हणला भाऊ सगळ्यांना सांग फोन करून चोर आलेत म्हणून. आता तिथून नाही जात तर नवली वस्तीवर आरडा झाला. बाबू हा, हाणले ना बाया. नेमकं काय करते, आदल्या दिवशी येऊन हिरीत ते त्यांच्या बाया. म्हणजे तसं नाही डेपुटी, मग त्यांच्याकडे ड्रोन आहेत. ते काय करतात, आदल्या दिवशी आहे ना ड्रोन फिरतात गावात आणि पाहतात कुठं वस्ती कमी आहे, कुठं जास्त हे म्हणजे गलबाला नाही बुवा, किंवा कोणाच्या घरी फक्त महिलाच राहतात, जास्त पुरुष नाहीत त्या वस्तीवरती, असे हेरून ठेवतात आणि मग रातची येते. अरे ड्रोन पेक्षा तर मला असं कळाले, आपले पोलीस DYSP आहेत ना साहेब, त्यांनी मला सांगितलं, सरपंचांना बोलून घेतलं होतं गावाच्या सुरक्षेसाठी. काय आपल्याला उपक्रम राबवते. त्याच्यात ते सांगत होते की काहीतरी इकायच्या निमित्ताने बाया माणसं येतात त्यांची आदल्या दिवशी गावामध्ये आणि बघून जातात कोणत्या घरात किती बाया राहतात, इथे गडी माणूस आहे का, बरोबर बोलत आहेत, त्यांची चर्चा करून काढून घेतात आणि बरोबर तिथं हेरगिरीनं करून आहे ना, तिथं घरावरती खूनबिन काहीतरी करून ठेवतात ती. हा, माणसं येते तिथं बरोबर आणतात. आणि तुला सांगू का, वस्ती तर झाल्यात, आपल्या गावात सगळी येण्याचं सांगता येत नाही. अहो रात्रीच मी ड्रोन बघितलंय, तुम्हाला सांगतो, लाल लाल लाईट चालली होती अशी. पुढे ड्रोन पाहिलं आपल्या गावात. मग आम्हाला कसं दिसलं नाही? तुम्हाला कसं दिसलं? तुम्ही तिकडे आदात होते नवल्याच्या, खरंच आलता आपल्या गावात. नको बा, आता आणू तू ड्रोन सारखा गावात फिरत असतो, आम्हाला सांगतो या पात्र्यावर त्या पात्र्यावर फेलवर समजतं का? काजवे फिजवे असतील. काजवी आहेत राहिलेत का आपल्या गावात? आता काजवी इकडे नाही आपल्या गावात. तुला सांगू का श्याम्या, ह्यो आहे ना ह्या पोलच्या याच्या खाली झोपतो आणि वर बल चमकत येत, 12-12 आला असं असं गार 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 हिंगलं, याला वाटलं आलं चोर, हे ड्रोन, याचं काय आहे का तू? जाऊ द्या भाऊ, नका ठेवू विश्वास. एकदा चोरी झाली गावात आणि तुम्हाला झोपतील गावाला, मग कळत. बरं जाऊ दे, ह्यो झाला चाष्टाचा विषय, पण आपल्याला काहीतरी उपक्रम राबवावा लागन. आपण काय राबवायचा? पोलिसाला सांगा ना, गस्त खाली जा म्हणावं. अरे येडा झाला काय, कोणत्या गावात पोलीस जातील? पोलिसांची संख्या कमी आहे, नागरिकांचं बी काय कर्तव्य आहे. आता मी साहेबांना सांगितलं, साहेब आमच्या गावावर बी लक्ष असू द्या. ते म्हणले, डेपुटी मला सांगा, गावात चोर आलेला आम्हाला कसं कळणार? तुम्ही जर आम्हाला सांगितलं, तुमच्या गावातल्या तरुणांनी जर लक्ष ठेवलं, आम्ही येऊ. प्रत्येक गावात जाणं शक्य आहे का आम्हाला? चोरी झाली येते ती. अरे येते तर दादा, पोलिसांना जरा समजून घ्यावं लागत. नाही तर ऐन टायमाला आपल्या गावात चोर आले आणि पोलिस हे गेलेलं दुसरीकडं, त्याच्यामुळे पोलिसांना समजून घ्या जरशी का हे नाही करायचं. झाल्या तरुण पोरांना एकत्र करून त्यांना गस्त घालायला सांगितलं पाहिजे. मग तरुण पोरांना आता कवर आपण आता याच्यासारखे तरुण पोरं असलो रे, काय गस्त घालणार आहेत? हे आमचा कुडक्या, हा याचा जीव चालला, एका रापाट्यात मरण येऊ. हा, तरुण पोरं चांगले रगील पाहिजेत. आणि दादा तरुण पोरं मोबाईल घेऊन बसतात, इथून जवळून चोर जाते त्यांच्या, तरी त्यांना कळायचे नाहीत की चोर आलेत म्हणून. हा, मग याच्यात हेडफोन असतात. डेपुटी मला माझा लपून ठेवाला याला बिला तर गल्ला नाही तुला आहे ना, तो गल्ला हाणला पाहिजे चांगला असा मागून. गल्ला तो 25-30 रुपयासाठी चोर आपल्या घरी येते का? आपले 20 रुपये तर मग गप बस, 5 बोल नको. काय सिरियस विषय चाललाय, 5 बोलतो, सगळ्या विषयाचं हे करून टाकतो. तुला सांगतो, काहीतरी तरुण पोरांच्या नादी लागू नका. आपले जे प्रौढ लोक आहेत ना, त्यांनी संध्याकाळी, तुम्ही आता 12 वाजेपर्यंत बसलेले असतात, 2 तास जागलेले काय होत नाही. जरा जागा आणि जरा पैसे अडके लपून ठेवा. बँकेने टाका, घरात ठेवणं तुला लई सवय, बँकेवर भरोसा नाही तो. बँक काय बुडत नाही. पळून जाते 5 काय ठेवतो, मस्त नॅशनलाइज बँक आहेत ना, टाक ना त्याच्यात. काढायला किती वैताग होतो. अरे दादा, काढायला तो एका टायमालाच काढून नेते, बेकारी करते तुम्हाला. चला आपले कॅमेरे बिमेरे चेक करा, व्यवस्थित आहेत का सगळे? खरंच राव झाले. 20 रुपये जपून ठेवतो. काय हा करतो थोबाड घेऊन. विषय काय चाललाय याचा गाल्ला.
त्याचा हो बरं आहे राव आल्या काय हे आ- काय चोर येते नाही का- आधीच फाटका पत्र्याचं घर पण मला टेन्शनच आहे राव. ए श्याम्या खरं तुझ्याकडे माल पाणी भाऊ जपून ठेव दुकानाचा माल याचा माल हा आपण साधारण कदा बेगा आपल्या कधी हल्ला नाही व्हायचा आणि कधी काहीच नाही व्हायचं सोय करावं लागेल राव काहीतरी. वजन येऊ लागायला येऊ काय हा ए ठीक आहे इकडे काय वहिनी काय रे रात्री काय चाव चालू होती एवढी तुम्हाला काही तळालं नाही का? आता मला तळाला असतं तर तुला विचारलं असतं का मी अहो वहिनी आपली ती नवले वस्ती नाही का वरली हा चोर आले होते त्या अयो खरंच आहे हा आणि तुम्हाला थोडं नाही सांगत ते ना काय तर ते माहिती का डेप्युटीन ते म्हणत होते आधी ड्रोन फिरत येत ड्रोन फिरवतात हा रात्री म्हणजे ज्यांची ती चोरी होणार आहे त्यांची तर वरती फिरवतात हा आती वस्तीवर जाव बरं ड्रोन फिरत येत आणि जी वस्ती येताना दिसली जा तिथं चोरी करतात मग काल ते नवले वस्तीवरच चोरी झाली हे अजून कुठं झाली आणि ते 2 दिवस झाले पवाराची वस्ती नाही का त्यांच्या पल्लीतून तिथं नाही का 2-3 बाया असे बाहेर झोपलेल्या होत्या रात्री ते बायाचा ताणच तोडून गेला सोनं निघालं म्हणून जे कानातले निघत नव्हते म्हणून कान तोडून नेला हा भाई आणि ते एवढं घालून फिरते ते लोक काय तर ते माहिती का त्यात बाया तर दिसली ना आणि सोनं तर दिलं नाही ना हाणते डायरे बाया माणसाला अयो हा बाई माणसाला आणतात हा डेप्युटीन ते म्हणत होते अरे डी माझं एवढं सोनं आहे त्याचं काय करावं रे कुठं नेऊन ठेवा आता बँकेतच नेऊन ठेवा पण बँकेत जर नेऊन ठेवताना मला बघितलं तर नाही कोणाला तरी घेऊन जा सोबत म्हणजे तुम्हाला हे नाही व्हायचं त्या लॉकरला पण कसं ठेवणार ते लॉकर तयार करायचं त्यात सोनं नेऊन ठेवायचं कुणी पाहिलं का परत मला कुणी आनंद माझं सोनं काढून घेईन नाही काहीतरी करावं लागेल मला त्यात मी एकटीच राहते मला हाणलं बिणलं तर हे आहे भाऊ सावध राहा येत तर तुम्ही येते घरात राहत्यात भरोसा जाय नाही तू सावध राहा बरं का हा हा करते मी काय करावं बा आता हो शामराव काय देऊ तुला अशी बाहेर या ना 1 मिनिट आता बाहेर येऊन तुला सामान कसं देऊ अहो या तर खरी सामान नको सामान नाही लागत मला मग सकाळ सकाळ काय भानगड एवढे का हो? रात्री काय झालं तुम्हाला माहिती का माहिती आहे ना त्याच टेन्शन मध्ये होतो मी बी ते नवली वस्ती तिकडे पालवी वस्ती लय पवार बोपटा वस्ती. हो बोपटा झाला हा म्हणते ना ते काय ड्रोन वगैरे फिरवतात म्हणे ते एकांतात वस्ती बघितली का कोणी कुणी नसलं का अरे ती चोरी स्पेशली तर करतात. बायकाच पाहते ते ज्या बायका कसं घरी माणूस नसला ना तर तिथे त्यांना सोपं जातं ना मग आणि हत्यार बंद आहेत सगळे हो ना हो त्याचीच लई भीती वाटत होती मला एक तर तुम्हाला माहिती माझ्या घरी ते हो नसतात ना मी एकटीच असते मला तर डेप्युटी म्हणले बँकेत नेऊन ठेव पैसे पाणी सगळं मी म्हणलं बँकेत नेऊन ठेवायचे मला घडोघडी पैसे लागायचे व्यापाऱ्याला द्यायला वगैरे कवा जायचं आणि कवा आणायचं आणि करत कवा काय करायचं मला तर लई टेन्शन आलंय तुला सांगतो तिथे ना इतकं मारतेत म्हणजे पैसे तर पैसे नेतात सोने दागिने नेतात मारणाचं कुठे देत मला माहित झालं मी काय म्हणते ऐका ना बोल ना माझं एवढं सोनं आहे ना ते माझं लॉकर भेटूस तर तुमच्याकडे ठेवा ना येडी बिडी झाली काय म्हणजे सोनं माझ्याकडं अहो मी ते लॉकर भेटलं का थोड्या वेळाने लगेच घेऊन जाईन तुमच्याकडून अरे लॉकर काय लगेच भेटायचं का त्याला अर्ध भानगडी लागत्यात पुन्हा ते अवेलेबल पाहिजे तिथं हो बघते मी आता आपल्याच गावात एवढ्या चोऱ्या होत्या म्हटलं गावातलेच किती का लोक गेले असतील अरे पण मलाच माझं टेन्शन आहे हा तू माझ्याकडे देऊन काय उपयोगी माझ्या घरी यायला बसली ती छामराव तुम्ही माणूस आहे तर माझी इथे एकटी बघून जर त्यांनी नेलं तर काय करू फक्त लॉकर भेटूस तर मी लगेच घेऊन जाईन ना अरे पण ती जबाबदारी सोपी आहे का ती सांग बरं मला आणि मी कुठं ठेवू सांग बरं अवघड आहे ना एवढं 7-8 तोळे सोनं सांभाळायचं म्हटल्यावर मला लय tension. बाबो 7-8 तोळे मग अगं ते झाले 14-15 लाखाची अवघड आहे बुवा आता काय करू बुवा, तुला मग नाही काय म्हणता करू? येईना मला ऐका, तेव्हा तुम्ही मी ना लगेच लॉकर भेटलं का तुमच्याकडून घेऊन जाते थोड्या वेळात बघ बाबा आता हे लई टेन्शन आहे बाबा मला तर मला व्यवस्थित ठेवा बरं का मी आलेच बर बर अरे सुगंधाला काय कसं नाही म्हणा भाऊ ही जोखीमच झाली भाऊ आता माझ्याकडे ठेवून तो अजून कुठं न होईनी लोकांना माहिती श्यामरावकडे आधीच पैसा आहे जालू ए जालू काय रे अरे बाहेर ये ना काय करतो घरात घुसून काय करतो म्हणजे पडलो होतो खाटावर हा नाही तरी काय पारे नाही म्हणलो काय काम आहे तुला काय करतो भोवती नसली ना बरोबर शांत वातावरण राहत हा खरं आहे तो बरं, ऐक ना काय ऐक ना काय माझं एवढं एक काम होतं काय हे सुगंध आहे ना हा तिचे दागिने 7-8 तोळे
हा. एवढी तो इथं ठेवायची होती. येडा आहे का काय इथं कुठं ठेवतो इथं येते चोरटे बिरटे भाऊ माझ्याकडे नको देऊ ती मग. अरे इथं कशाला येते ती माझ्या दुकानात आली ती म्हणली शामराव तुमच्याकडे ठेवा, तुमचं घर पक्क आहे, कोणी यायचं नाही. म्हटलं बाई मला माझंच टेन्शन आहे, मलाच माझे पैशाचं विल्हेवाट लावावं लागेल म्हटलं. मग माझ्या डोक्यात आयडिया आली, म्हटलं आता आपल्या गावामध्ये दुसरं कोण नाही भाऊ म्हटलं जालूशिवाय. तू कसं आहे लोकांना माहिती आहे पत्र्याचं घरी आणि तुझ्याकडे पैसे पाणी नाही, ते काय इकडे मारायला येते तुझ्याकडे. मारायला येते भाऊ ती पाळत ठेवीत असते. जरी पाळत ठेवली त्यांना माहिती ना जालूकडे काहीच नाही, ते गावात चौकशी करूनच हिरीच येत. कोणाकडे पैसा आहे कोणाकडे सोनं ना नाही त्यांना माहिती आहे आपला 90ला माग, याच्याकडे काय आता काय भेटायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे ना एवढं ठेव. ती मला म्हणली 1-2 दिवसाचाच प्रश्न आहे, तिला बँकेत लवकर भेटलं ना ती घेऊन जाईन. तुला लय पुढारपण येतं रील वाकाचं काय पुढारपण घेतलं मग बघितलं असतं मी मग माझ्याकडे आली असते मी घेतलं असतं ना. अरे मी नाहीच म्हणलो तिला, पण ती म्हणली शामराव मग मी कोणाकडे देऊ, विश्वास तुमच्यावर आहे माझा जास्त आणि माझा विश्वास माझ्या मित्रावर. याडा काय तू हा एवढं ठेव जपून व्यवस्थित. ते 1 दिवस 2 दिवसा प्रश्न आहे, जास्त नाही. लॉकर भेटलं की लगेच घेऊन जाऊ आपण, तिला देऊन टाकू. हे डोक्याला लई बाला मत आहे ना रे. चालतंय व्यवस्थित ठेव हा पटकन जायचं तुम्ही पैन परत. पाळत चल येऊ का मी. हा वहिनी काय भानगडलंय सकाळ सकाळ. अरे ते बँकेमध्ये ना लॉकरसाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी चालले. चलतो का माझ्यासोबत? चालायला हा चालतोय गो. चल मग. आपण ते नाश्त्यात सोय होईल त्या. खरे कसं भिकाऱ्यावानी करतो कधी पण. तुला कुठं चल म्हटलं का? नाश्त्यात सोय करता का? आम्हाला चहा पाणी करता का? आम्हाला पैसे देता का? परवडतो खरं तुम्हाला सांग बरं. म्हणजे कधीतरी म्हणत जाय ना का मी असंच येतो म्हणून. चला त्या चोराला आहे ना आता सोनं द्या, मी नाही तुमचं. चाल पावडा खाऊ घालते तुला. हा माझ्या सारखे दोरदडे बाल केलं तर चालतंय उलट. हो शामराव द्या बरं ते सोनं. अहो बँकेतून फोन आला तुम्हाला की सोनं घेऊन या लगेच म्हणून. लॉकर भेटलंय मला. भेटलं का? हा भेटलं बाबा. बरं झालं हो लॉकर भेटलं तुला. मला तर रातभर टेन्शन होतं माहितीये का. हा ना मग माझं सांभाळायचं काय tension सोपं आहे का? मग चला द्या जाते मी लगेच घेऊन. लगेच देऊ आहे. हा बरोबर जावं लागेल मग. जावं लागेल म्हणजे. ते जालूकडे ठेवले ना मी. अयो ते जालूकडे कशाला ठेवलं? अरे मग मी कुठे ठेवणार होतो म्हटलं माझ्या लोकांचा संशय आधी चोरटे फिट्टे आले तर जालूचं कसं आहे फाटकं आहे सगळे, त्याच्याकडे कोण जाणार आहे अहो चोरी पण करायला. त्याचं काय खरं तुम्हाला चांगलं माहिती ना म्हणून मी तुमच्याकडे आणून ठेवलं. मला जाता येत नव्हतं का त्यांच्याकडे? अरे पण ते हे बघ दारू जरी पित असला ना तरी माणूस म्हणून चांगला आहे तो. लगेच ठेवून घेतलं तिने. हा बरं चला. जायचं लगेच मग. हा लगेच. बरं झालं बघ घरीच भेटला. कामाला नाही गेला आज? नाही हो पारी असली ना रोज कामाला जायचं पारी नाही म्हणून आपलं निवांत घरी मग बरं, जाऊ दे खायला किती लागत आहे. तेवढं आहे बा. बरं तिला लॉकर भेटलं बरं झालं. भेटलं ना हा बरं झालं हो माय याच्यावरली पिढ जाईल. एक काम करते इथून घेतलं का पहिले लॉकरात नेऊन ठेवते काढूनच आणणार नाही. आणायचंच नाही. काहीच हा मग घालायचं काम नाही. एवढं महिनाभर वातावरण निवळलं ना मग मग महिनाभर नाही मी काय आमचं लॉकर मध्ये ठेवण. नवऱ्याला सांगावं लागेल तुम्ही हा. तुमचं आणलं का. जे ठेवलं होतं तिथं नाही ए झाल्या याड लागलं काय नीट बघ खालीवर झालं असं कुठं तरी नीट बघून घे. झालं भाऊजी चांगलं बघितलं मस्करी करू नका बरं का. पहिले सांगते मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. ते लई महागाचं सोनं आहे आणि ते मला पहिले नेऊन ठेवायचंय. मस्करी करतो तू ये बघायला. कुठं ठेवलं होतं नेमकं? मी इथं ठेवलं होतं गाडग्यात. कुठे गेलं मग ते? मला काय माहित हा इथं बघ इथं इथे नाही राव. हो, झालं भाऊजी, तुम्ही ठेवलं कुठं होतं तुमच्या लक्षात नाही का? इथंच इथं ठेवलं होतं. अरे देवा आता डोक्याला लय वैताग झाला हो. आता ए जालू असं नको करू राव. आणि मी तिथं ठेवलं होतं असं नको करू म्हणजे. ऐका ना तुम्ही नक्की कुठे ठेवलं तर आठवा ना एकदा. कुठं म्हणजे त्या गाडग्यात ठेवलं होतं. पारी कुठे? पारी गावाला गेलेली त्याला नाही म्हणत इथं. होतो माझ्याकडे नको म्हणून मला माहित होतं असं होईन म्हणून. असं कसं काय होईन? कसं होईन म्हणजे पाय ठेवली असं गेलं ते आता तिथून मला काय माहित. ए चोर आलेच नाही तर पाळत कसं ठेवली कोण आले कुठं? चोर आले नाही म्हणजे सांगून येत असतात काय चोर. अहो, अरे पण माहित होतं ना उचक पाचक होती. उचक पाचक होती चोरी आली असते ना उचक पाचक होती ना इकडे सगळं. अहो शामराव पण माझ्या घरापर्यंत माहित झालं नसतं का किती अंतर आहे. हे पण- चालू मस्करी नको करा देन राव उगे नाही. मी म्हणजे- अरे झालं भाऊजी. थोडे नाही ती 7-8 तोळे हा, भाऊ तुमच्या 14-15 पाया लाखाचा पडतो. ऐवजी जास्त करतोय श्याम्या आख घर रोज का भाऊ तुम्हाला भेटलं ना बघा. अरे पण आज थोडे असतं राव म्हणजे तुझ्यावर जबाबदारीने टाकलं आणि तू असं करतो काय? काय जबाबदारीने टाकलं श्यामराव, तू नको म्हणत होते मी. तुम्हाला पहिलेच सांगते मी एवढं सोनं ना तुमच्याकडनंच घेईन कारण मी तुमच्याकडे आणून दिलं होतं. अरे पण अरे आज थोडे असं काय माझ्या घर दिलं म्हणजे हे चालू आरती 14-15 लाख रुपये कुठून देऊ राव मी? मग मी कुठून देऊ 14-15 मी म्हणत होतो तुला माझ्याकडे नको म्हणून ती पिढा आणू
तिकडच ठेवतोय पैसे. असं नको करू ना. पोलीस केस कर ना चालू, मग आम्ही तुला सांगतो मग. पुन्हा माझ्यावर काय पोलीस केस करतो? मी नाही चोरलेलं. मी जरी पेताड खाताडा असलो आणि श्यामे मी चोरटा भामटा नाही बरं का, तुला सांगतोय. अरे मला पण मग चोरटा भामटाने मग तुम्ही ठेवलं कुठे? तुम्हाला आठवत नाही का? तुमची बुद्धी काय भ्रष्ट झालेली का जालू भाऊजी? तुम्हाला कळत नाही कोणती वस्तू कुठे ठेवली म्हणून? तिथं ठेवली होती, घरातून गायब झाली. आता मी काय करू त्याला? गायब काय, त्याला पाय फुटले काय झाले? असं नको राव. तू तोंडाला पाणी सुटलं काय तुझ्या सोनं पाहून? कोणाच्या तोंडाला पाणी पिणी सुटलेलं अजिबात. पोलिसांना फोन करा बरं तुम्ही. श्यामी आम्ही ठेवलेलं नाही बरं का, तुला सांगतोय. अरे तू ठेवलं नाही माझं जीव घेतो राव. 14-15 लाख रुपये कुठून देऊ मी तिला? मी कोणून देऊ? माझ्याकडे रुपये नाहीये. नाटक नका करू तुम्ही. मला माझं सोनं पाहिजे पहिले. अरे मी याच्यावर भरोसा ठेवला राव. काय नाटकं करतोय मी? मला माहित नाही. काय आरडाओरडा चाललाय? डेपुटी बघा ना राव, हे गावातलं वातावरण असं होतं सगळं चोरट्या भामट्याचं. म्हणून हिने माझ्याकडे दागिने आणून दिले 7-8 लाख रुपये, ते 7-8 तोडे. आणि मी म्हणलं मग आपला जालू आहे, जालूकडे संशय नाही यायचा म्हणून जालूकडे दिले काल म्या. आणि ते म्हणतो ती नाही त्याचा ठुलेली. झाल्या देऊन टाक ना. डेपुटी मी पेताड खाताड असलो ना तरी मी असं लोकांच्या सोन्याला ह्याला बळकट नाही यायचो. हो, पण माझ्याकडे नाहीचे. नाही कसं काय, मी दिले तुझ्याकडे, तू नाही म्हणतो खुश. नाही म्हणजे घरातून गायब झालं. मी म्हणत होतो तुला लहान येतं नको ठेवू म्हणून, माझ्या डोक्यावर ताप झाला भाऊ आता. श्यामे आता परत नेलं बिलं काय? अहो नाही ना, मी आलोच नाही. ही आली सकाळी म्हणली लॉकर भेटलंय द्या आता. म्हणलं बरं झालं, डोक्याची पिढा गेली. अरे पण तुम्हाला ही पिढा कोणी सांगितली होती? तेव्हा सोनं बँकेत मी किती नेऊन ठेवायचं नाही लॉकर अहो, ठेवायचं. लॉकर नव्हतं भेटलं डेपुटी. मला आज भेटलं. आता म्हणून म्हणलं यांच्याकडून घेऊन जातो. हे म्हणे यांच्याकडे ठेवले. मला काय माहिती यांच्याकडे ठेवणार नाही. तुम्ही मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार डेपुटी. मी पोलिसांची तक्रार देणार याची. कुणाच्या नावाने तक्रार देऊ? अरे थांबा ना, सुगंधाताई तुमच्या घरी तरी कोणचे चोर येणार होते? लगेच गावात चोर आले का? गावात चोर वस्त्या बघत येतं. गावात तुमच्या शेजारी भलते लोक येतं. आरडावाडा झाला तुमच्या तर कोणी येईल? कशाला नेऊन ठेवायचं? एकटीच असते डेपुटी घरी म्हणून म्हटलं का काय सांगा रात्रीचं काही झालं तर. मी नको म्हणलं होतं भीतीपोटी तिला ना, की. भीतीपोटी सगळे एवढे व्हायला लागले. गावात कशाला चोर घुसते? वस्तीवर वगैरे ठीक आहे बा. आता- तुम्ही बी मी ठेवलेलं नाही. झाले तुला सांगतो आम्हाला माहिती आहे. रागण नको बघू. रागण घ्यायला बघू म्हणजे जबाबदारी कोण घ्यायची एवढी 14-15 बघ ही लाखाची? जबाबदारी मी चोरलं काय मग? मी कसं काय घेईन? तू द्यावं लागते ना कोण तुला. द्यावं लागते? घेतलं असं देऊन टाक ना. मी कशाला घेऊ डेपुटी? कर आळा घे बरं काय यार. इथं नको रडून जिरू नको तुला सांगतो. मला म्हणून चिरतोय. मला रडायला लागलं काय डेपुटी? 15 लाख रुपये कुठं? बरं, एक काम करा, इथं काय ऐकणार नाही, पोलीस स्टेशनला जा. हो डेपुटी दोघांचं नावं नाही करा. हो माझ्या नावाने नाही, माझ्याकडे काही संबंध नाहीये अजिबात. हसत राहू डेपुटी खुशाल तुम्ही काय? असं तर असू नको तर काय करू? काय मग चेष्टा चालली काही तेच चालली. तुम्हाला कळत नाही 15 लाखात सोनं कुठे ठेवा ते? मग मी डेपुटी एवढा सिरियस मॅटर तुम्ही हसताय असं का बरं? अहो असू नको तर काय करू राव? तुम्ही यांच्याकडे सोनं दिलं, येणे दिलं जाल्याकडे, आणि हे बेवड रात्री फुल पिऊन माझ्याकडे 11-12 वाजता आलं. मला म्हणतो डेपुटी गावात चोराचा आवाज येतोय, कुत्र्याचा आवाज येतोय, बहुतेक चोर आले. एवढं आहे ना, सोनं ठेवा. मला वाटलं म्हणलं याचं काय सोनं काल टाकेल म्हणलं तुझ्याकडे काय जर सोनं. तू म्हणला माझं नाही, श्यामेन दिले, सुगंधताईने श्यामेकडे दिलतं. मी म्हणलं अरे येडे झाले काय तुम्ही? एवढं रातची कुठं सोनं घेऊन आला इकडं? हे खरंच आहे का? मी उघडून बघितलं, हे खोटं बोलतो काय? आणि ते सोनं माझ्याकडे दिलं. मला म्हणला रातच्या रात राहू द्या, आणि उद्या ते आले का लवकर भेटणार आहे त्यांना, सकाळच्या पारी घेऊन जा. काय पण आहे का तू ध्यानात नाही का तुया? अरे प्याले वा. अहो जालू भाऊजी ठीक आहे. ते डेपुटी होते. दुसरं कोणाला दिलं असतं तर काय केलं असतं? झाल्या तो आहे ध्यानात राहत नाही. आपल्यावर विश्वास टाकला माणसाने. डेपुटी चला ते सोनं द्या. हा, चला ना. देतो. एक काम करा आता, लवकर भेटले का तुम्हाला? हा भेटलंय. हा मग काय करतो मी, माझ्या बरोबर चला मी देतो. आणि इथून पुढे जरा सावध राहा. आपलं सोनं आपणच जपा. लोकांच्याकडे देऊ नका अशा झंझटी वाट्यात. सोपं होतं का डेपुटी? गेला असतं तर मला आणि भरून पहिली द्यावं लागलं गोष्ट असतं. म्हणजे सुगंधताई, सगळं तुमच्या बायकांना बी सांगा की सोनं घालून गावात बिवात हिंडू नका, वस्तीवर जाऊ नका. कुठं खरंय ना. रानात जाताना सोन्याची काय गरज आहे? खरंय. हा बरं का? चला आता मी देऊन टाकेल सोनं. गेलं असतं ते. देव पावला भाऊ, मग जीव मा असं झाला तर म्हणून कुठून देऊ आता एवढं भरून? पिढा गेली.